नमस्ते मित्रांनो, आरोग्य मित्रामध्ये मी राम पोखरे. आपण आज बघणार आहोत नाडीद्वारे ब्लड प्रेशर बघणं किंवा नाडीद्वारे BP बघणं. तर सगळ्यात अगोदर आपण तर BPचं एकदा नॉर्मल BPचा क्रायटेरिया बघणं गरजेचं आहे. तर नॉर्मल BP म्हणजे किती? 120 म्हणजे सिस्टोलिक आणि 80 म्हणजे डायस्टोलिक. हा नॉर्मल BP झाला? नाही. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 120 आणि 80 म्हणजे नॉर्मल BP नसतो. आयुर्वेदानुसार प्रकृतीनुसार प्रत्येक प्रकृतीनुसार हा BP वेगवेगळा असतो. 20 वर्षाच्या मुलांचा BP वेगळा राहील, 40चा वेगळा राहील, 60चा राहील, 80चा राहील. प्रत्येक वयानुसार हा BP हा वेगवेगळा असतो. वेगवेगळा असण्याचे कारण सांगतो. वयानुसार आपल्या शरीरामध्ये जे काही जडणघडण घडती, जे ऑर्गन काही डॅमेज होतो किंवा नसा आहे यांची कार्यक्षमता कमी होते. तर त्यानुसार जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं अवयव जशी कमजोर होत चालेल त्या पद्धतीनं हृदयाला त्या अवयवापर्यंत ऑक्सिजन आसन, बाकीचे न्यूट्रिशन आसन हे पाठवण्यासाठी शरीरातील रक्तप्रवाहाला वाढवावं लागतं, ज्याला आपण वाढलेला BP म्हणतो. आता 70 वर्षाच्या माणसाचा BP जर तुम्ही 120 आणला तर त्याच्या शरीराला जे हृदयाला रक्त त्या स्पीडनं पाठवायचं होतं त्या स्पीडनं ते पाठवणार नाही. जर नाही पाठवलं तर परत वेगवेगळे प्रकारचे आजार निर्माण व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर मग हा नॉर्मल BP कसा समजायचा? आयुर्वेदाला कसं बघतो? तर खूप साधं सोपं सूत्र आहे. कसं सूत्र आहे? जे तुमचं वय असेल आजचं याच्यामध्ये 100+ करायचे. जर कोणी 40 वर्षाचं असेल तर त्याला 100+ किती होईल? 140. हा 140 त्याच्या वयानुसार, त्याच्या अवस्थेनुसार, त्याच्या प्रकृतीनुसार हा BP नॉर्मल धरला जाईल. त्याच पद्धतीने कोणी जर 70 वर्षाचा असेल प्लस 100 170 हा BP त्याच्यासाठी नॉर्मल धरला जातो किंवा नॉर्मलच्या क्रायटेरियामध्ये येतो. तर ह्या पद्धतीचं आयुर्वेद ह्या पद्धतीने बघतं. तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय? का लेफ्ट व्हेंट्रिकलमधून रक्त आवर्ताद्वारे शरीरात बाहेर पाठवणं, हे पाठवत असताना नसावर येणारा दाब त्याला म्हणतात सिस्टोलिक ब्लड प्रेशर. सगळ्या शरीरातून राईट ॲट्रियममध्ये येणारं रक्त याचा नसावरील दाब याला म्हणतात डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे. तर वयानुसार हा वेगवेगळा येत असतो. याच्यामध्ये परत आणखीन एक पल्स प्रेशर म्हणतो आपण त्याला, PP. पल्स प्रेशर म्हणजे काय? समजा वरचा BP तुमचा 120 आहे आणि खालचा जर 80 आहे तर यांच्या दोन्हीमधला जो गॅप आहे ज्याला पल्स प्रेशर म्हणतो आपण, तो पाहिजे 40 ते 50. जर हा 40 ते 50 असेल तर BP किंवा तुमचं हृदय व्यवस्थित काम करतं किंवा हृदयावर कुठल्या प्रकारचा दाब नाही किंवा शरीरात अशा प्रकारचं कुठला व्याधी नाही ज्यामुळं हृदयाला त्याचं कार्य करण्यासाठी अडथळा येतोय. परंतु हा PP जर खूप जास्त झाला तर तो धोकादायक आहे. खूप कमी झाला तो हे धोकादायक आहे. तो कसा आपण बघू. जर ब्लड प्रेशर किंवा सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा 200-250 इथपर्यंत जर जात असेल किंवा 190-180 200 पर्यंत जर जात असेल तर हे धोकादायक लक्षण आहे. कारण हृदयाला इतकं जोरात काम करावं लागू राहिलं, ह्या स्पीडनं काम करावं लागतं आहे. तर त्या अवस्थेमध्ये ज्या कॅपिलरी असते, आपल्याला कॅपिलरी व्हेसल असतात, यांच्यावर खूप जास्त प्रकार दाब येतो आणि त्या फुटण्याची दाट शक्यता असते. तर त्यामुळं कधी कधी ब्रेन हॅमरेजमध्ये या गोष्टी घडत्या, कधी कधी पॅरालिसिसमध्ये या गोष्टी घडत्या. तर तो BP बी ठीक नाही राहत. परंतु त्यासोबत त्याला डायस्टोलिक ब्लड प्रेशरचाही जोड पाहिजे. म्हणजेच काय? ज्या गतीनं म्हणजे 80च्याच गतीनं हृदयामध्ये रक्त येतं आणि 120च्या गतीनं हृदयातून रक्त बाहेर जातं. हा क्रायटेरिया आहे. तर ज्या पद्धतीनं बाहेर जातो त्याच पद्धतीनं आत पण आलं पाहिजे. म्हणजे सिस्टोलिक जर वाढला तर डायस्टोलिक पण वाढला पाहिजे. या अवस्थेत जर सपोज वरचा BP सिस्टोलिक ब्लड प्रेशर 220 आहे आणि खालचा डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा जर 80-90 आहे तर ही अवस्था बी त्रासदायक असते. कारण ह्या वेळेस येणारं हृदयामध्ये रक्ताचं प्रमाण कमी आहे आणि जाण्याचं प्रमाण जास्त आहे. तर ही अवस्था पण चांगली नाही. दुसरी एक अवस्था येते की सिस्टोलिक ब्लड प्रेशर 100 आहे आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर जे तर हे 80 आहे किंवा 90 आहे. तर ही अवस्था ही ठीक नाही. कारण यामध्ये PP हा 10 येतोय किंवा 20 येतोय. ह्या पद्धतीचा थोडासा क्रायटेरिया येतो. तर यांच्यामधलं जे अंतर आहे हे 40 ते 50 पर्यंत पाहिजे. म्हणजे हृदय व्यवस्थित काम करत आहे हे समजतं. याला म्हणतो आपण PP किंवा पल्स प्रेशर.
हा पीपी जर जास्त असेल म्हणजेच काय होतं, ब्लड फ्लोचं प्रमाण जास्त आहे, ते बी धोकादायक आहे. जर कमी असेल म्हणजेच ब्लड फ्लो खूप कमी जातो. ही अवस्था जर असेल, पीपी 10चा असेल, तर होईल काय, ब्रेन सारख्या ठिकाणी रक्तस्राव जाणार नाही. जर तिथं ब्लड फ्लो गेला नाही, रक्त गेलं नाही, तर ऑक्सिजन असन, न्यूट्रिशन असन, ते मेंदूला पोहोचणार नाही. जर नाही पोहोचलं तर तिथल्या पेशी ज्या राहत्या त्या मरत्या. तर अल्झायमरसारखे आजार होत्या, शॉकसारखी कंडिशन होईल, अनकॉन्शियस होईल पेशंट. तर अशा प्रकारच्या व्याधी लो पीपीमध्ये होत्या. हाय पीपीमध्ये ब्लड हॅमरेजसारख्या गोष्टी घडत्या, पॅरालिसिससारख्या गोष्टी घडत्या. आता प्रश्न येतो का नाडीद्वारे हा पीपी कसा बघायचा. पीपी म्हणजे नसावरील दाब, प्रेशर, ज्याला आपण प्लस प्रेशर म्हणतो. नसावरील दाब हा कसा ओळखायचा, तर खूप सोपी पद्धती. यासाठी आपल्याला वातपित्त कफ हे बघणं गरजेचं आहे. तर वातपित्त कफ बघत असताना नाडीवरील जो दाब असतो, हा दाब म्हणजेच पीपी, पल्स प्रेशर, तर हा वाताच्या बोटाखाली कमी प्रमाणात असतो, पित्ताच्या बोटाखाली जास्त प्रमाणात असतो आणि कफाच्या बोटाखाली हा मॉडरेट स्वरूपात असतो. मग हा मॉडरेट, लो, हाय हा कसा कळायचा, एक आपण साधं सोपं गणित लावू शकतो. जिथं ज्यावेळेस समजा नाडी बघितली तुम्ही आणि नाडी बघितल्यानंतर ज्यावेळेस बी तुम्ही तिला प्रेशर देण्याचा प्रयत्न करशाल किंवा नुसते बोटं जरी ठेवले, या अवस्थेमध्ये जर पल्सेशन तुमच्या मिडल फिंगरला लागत असेल, फक्त साधं लागत असेल, तर त्याचं बीपी नॉर्मल समजून चालायचा. परंतु जर तुम्ही तो दाबला आणि त्यावेळेस त्या मिडल फिंगरला ती नाडी जर ओव्हर अपलिफ्ट करतीये, ओव्हर लोटतीये, तर समजून चालायचा सिस्टोलिक ब्लड प्रेशर जास्त आहे. आणि तेच पल्सेशन जर इंडेक्स फिंगर खाली लागलं आणि इंडेक्स फिंगर खाली लागल्यानंतर जर तुम्ही तिला दाबताय आणि ती जर गायब होती, तर समजून चालायचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर कमी आहे, लो आहे. आणि कफाच्या बोटाखाली जर तुम्ही तिला दाबलं किंवा पल्स ठेवली, बोट ठेवलं आणि त्याला प्रेशर देण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला पल्सेशन घेण्याचा प्रयत्न केला, तर तिथलं ब्लड प्रेशर जर तुम्हाला मॉडरेट लागत असेल, तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा नॉर्मल आहे. एक साधं सोपं गणित बघा, जर पल्सेशन जास्त येत असेल तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर जास्त समजायचं, त्याच्या वयाच्या प्रकृतीनुसार किंवा त्याला आवश्यकतेपेक्षा जास्त समजायचं. जर नॉर्मल येत असेल, मिडल फिंगरला जर बोट लावलं, ठेवलं आणि दाबल्यानंतर बी खूप काही अपलिफ्टिंग होत नाही, तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर नॉर्मल समजायचं. किंवा इंडेक्स फिंगरला जर दाबलं तर जर नाडी गायब होत असेल, कारण वाताची नाडीचं हे सगळ्यात प्रथम लक्षण आहे, जे मागच्या क्लासमध्ये पण मी सांगितलं होतं तुम्हाला. जर आपण इंडेक्स फिंगर खाली इंडेक्स फिंगर ठेवलं आणि तिथे जर नाडी बघण्याचा प्रयत्न केला आणि जर ती नाडी आपल्याला वाताची नाडी लागतीये, परंतु जर तिला दाबलं ती जर गायब होत असेल, तर ती वाताचं पल्सेशन आहे, वाताची नाडी आहे. आणि या अवस्थेमध्ये पण नाडी बीपी बघत असताना जर तुम्ही तिथे बोट ठेवलं आणि ती जर गायब होत असेल, तर वात नॉर्मल आहे, म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. आणखीन एक पद्धतीने सांगतो. तिन्ही बोटं ठेवायचे, बोटं ठेवल्यानंतर नाडीचं पल्सेशन घ्यायचं. नाडीचं पल्सेशन किती येतं बघा, वाताचं, पित्ताचं, कफाचं आहे. एकदा प्रकृती फायनल करा. एकदा प्रकृती फायनल झाली, मागच्या क्लासला सांगितलेलं आहे, कफाचं पल्सेशन किती येईल, म्हणजे कफ प्रकृती, मिडल फिंगरला पित्ताचं पल्सेशन येईल, तर त्याला किती ठोके आले पाहिजे म्हणजे पित्ताची प्रकृती, आणि इंडेक्स फिंगरला किती ठोके येईल म्हणजे ती वाताची प्रकृती. एकदा प्रकृती डिसाईड करा. प्रकृती डिसाईड केल्यानंतर ज्यावेळेस बी तुम्ही तिन्ही बोटं नाडीवर ठेवणार, तर त्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस ही तुम्हाला नाडी लागल, तर ती कुठल्या बोटाला लागते बघा. सपोज जर ती इंडेक्सला लागत असेल तर ती वात प्रकृती, मिडल लागत असेल तर पित्त प्रकृती, आणि रिंग फिंगर लागत असेल ती कफ प्रकृती. आता याच्यावर ज्यावेळेस आपण बल देण्याचा प्रयत्न करू, दाब देण्याचा प्रयत्न करू, तर हा दाब आपल्याला जर जास्त प्रमाणात असेल, 3+ येत असेल, म्हणजे 3+ कसा म्हणणार, ज्यावेळेस तुम्ही मिडल फिंगरला प्रेशर देण्याचा प्रयत्न करणार, मिडल फिंगरला जर मी प्रेशर दिलं तर माझं बोट जर असं वर येत असेल, तर तो सिस्टोलिक ब्लड प्रेशर जास्त समजायचं. जर इंडेक्स फिंगर आहे, तो वात प्रकृतीचा व्यक्ती आहे आणि त्याच्याही वाताच्या ठिकाणी नाडी लागायला पाहिजे, परंतु वाताच्या ठिकाणी नाडी न लागता पित्ताच्या बोटाखाली जर पल्सेशन लागत असेल, तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर त्याचं जास्त समजायचं. हीच अवस्था कफासोबत पण होत असते. तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर आपण या पद्धतीने त्यावेळेस समजायचं. आता आपण जर डायस्टोलिक ब्लड प्रेशर बघायचं असेल, तर करायचं काय, का नाडीवर यायचं, नाडीला ब्लॉक करायचं. नाडीला ब्लॉक केल्यानंतर 7व्या लेवलला यायचं. 7व्या लेवलला आल्यानंतर
रिंग फिंगरवरला, हे जे रिंग फिंगर आहे त्या रिंग फिंगरवरला दाब थोडा कमी करायचा. ज्यावेळेस दाब कमी होईल त्यावेळेस नाडी मिडल आणि इंडेक्सकडे येईल. जर नाडी इंडेक्सपर्यंत जात असेल तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा तुमचावाला 80 ते 90 पर्यंत राहील, म्हणजे वाढलेला राहील थोडासा. आणि जर सपोज नाडी ह्या दोन्ही बोटाला लागत असेल, म्हणजे निघली आणि दोन्ही बोटाच्या याच्यापर्यंत गेली, त्यावेळेस जर जात असेल तर ब्लड प्रेशर हा तुमचावाला डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा नॉर्मल राहील. परंतु जर पल्सेशन मिडल फिंगरच्या, म्हणजे मिडल फिंगरच्या जर आणि कपाच्या रिंग फिंगरच्या मध्ये, म्हणजे या दोन्हीच्या मध्ये जर लागत असेल तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा कमी असतो. परत सांगतो, 7व्या लेवलला जायचं, नाडी ब्लॉक करून 7व्या लेवलला यायचं. ज्यावेळी तुम्ही 7व्या लेवलला येशाल तर त्यावेळेस रिंग फिंगरवरला दाब कमी करायचा. जसा रिंग फिंगरवरला दाब कमी होईल त्यावेळेस नाडी उसळी मारल. ज्यावेळी नाडी उसळी मारल त्यावेळेस तिचं पल्सेशन इंडेक्स फिंगर खाली लागतं का मिडल फिंगर खाली लागतं हे ऑब्झर्वेशन करायचं. जर पल्सेशन इंडेक्स फिंगरपर्यंत जर जात असेल तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा वाढलेला दाखवला जातो. जर प्रेशर मिडल फिंगर खाली पल्सेशन येत असेल तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा नॉर्मल धरला जात असतो. परंतु जर ब्लड प्रेशर किंवा तो फ्लो मिडल आणि रिंग फिंगर यांच्या जॉईंटला इथं जर पल्स करीत असेल, म्हणजे जागीत जर पल्सेशन करीत असेल तर ही चांगले लक्षण नाही आहे. डायस्टोलिक ब्लड प्रेशर कमी दाखवतंय हे त्याचे लक्षण आहे. आता आपण बघणार आहे डायस्टोलिक ब्लड प्रेशर. डायस्टोलिक ब्लड प्रेशरसाठी तुम्हाला काय करणं आहे, नाडीच्या 7व्या लेवलला जायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नाडीच्या 7व्या लेवलला जाशाल त्यावेळेस तुम्हाला पल्सेशन तिथं स्ट्रॉंगली जाणवतं. तर या अवस्थेमध्ये तुम्हाला नाडी ब्लॉक करायची आहे. नाडी ब्लॉक केल्यानंतर रिंग फिंगरला थोडंसं सोडायचं आहे. जसं तुम्ही सोडणार तर ब्लॉक झालेली नाडी उडी मारणार, फ्लो पुढं फेकणार. तर हा फेकलेला फ्लो कुठल्या बोटाकडे जातो हे बघायचं आहे. तर जर तो इंडेक्स फिंगरकडं, सपोज हे मी नाडी दाबली, 7व्या लेवलला गेलो, 1 2 3 4 5 6 7 आणि इंडेक्स फिंगरवरला दाब कमी केला. जसा दाब कमी केला तर माझ्या आता इंडेक्स आणि मिडल यांच्या दोनच्या जॉईंटवर नाडी लागते. इथं पल्सेशन येत आहे. जर इथं पल्सेशन येत असेल तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर बिलकुल नॉर्मल आहे. जर ते ब्लड प्रेशर पुढं जात असेल, म्हणजे इंडेक्स फिंगरपर्यंत जात असेल, इंडेक्स फिंगरच्या पुढं जात असेल तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर वाढलेलं समजायचं. जर सपोज तोच फ्लो रिंग आणि मिडल यांच्यामध्ये जर इथंच लागत असेल तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा कमी समजायचा. जास्त आणि कमी तुम्हाला अगोदर सांगितलं, त्याच्या प्रकृतीनुसार त्याच्या वयानुसार हा कमी आणि जास्त आहे. हा ECG मध्ये नाही आपल्याला मोजायचा, हा कमी किंवा जास्त ह्या पद्धतीचा आपल्याला बघायचा राहतो. कमी असला तो त्रासदायक, जास्त असला तो त्रासदायक. तर दोन्हीचा जो PP आहे हा 40 ते 50च्या गॅपमध्ये जर असला तर तो बेस्ट समजला जातो. व्हेनमध्ये प्रेशर, आता हे कोण तयार करतं, याला कारणीभूत कोण आहे, किंवा प्रेशर कमी होतं तर कोण कमी करतं, वाढतं तर कोण वाढवतं, म्हणजे आपल्याला उपचार करायला सोपा जातो. तर लक्षात ठेवा, व्हेनमध्ये प्रेशर वाढवण्याचं काम करतो व्यानवायू आणि अवलंबक कप. व्यानवायू कुठं राहतो बॉडीत, व्यानवायू सगळ्या बॉडीमध्ये फिरत असतो. अवलंबक कप कुठं असतो, अवलंबक कप असतो हार्टमध्ये. तर हे दोन कारणीभूत प्रेशर ठरवण्यासाठी. मग आता ब्लड व्हॅल्यूम, रक्तवाहिनीतून वाहणारा जो फ्लो आहे हा व्हॅल्यूम आहे. याला कोण कारणीभूत आहे, याला आहे प्राणवायू जो ब्रेनमध्ये राहतो आणि रंजक पित्त जे लिव्हरमध्ये राहतं. तर रंजक पित्ताच्या अंगी उष्ण गुण असल्यामुळं रक्ताला तो उष्णता देतो, त्यामुळे रक्ताच्या गुणात उष्णतेचा वाढ होती आणि ब्लड व्हेसल जे आहे त्या डायलेटेड होते. आणि हा प्राणवायू पल्सेशन निर्माण करून तो ब्लडला पुढं वाहण्याचं काम करीत असतो. आता आपण एक उदाहरण घेऊ. पेशंट पित्त प्रकृतीचा आहे. पेशंटची आता वात पित्त प्रकृती ती तर लक्षात आली असेल तुमच्याला, किंवा माझी बाकीची व्हिडिओ आहे त्यामध्ये बघा वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती कशाला मानतो. पेशंट पित्त प्रकृतीचा आहे, त्याचं पल्सेशन किती यायला पाहिजे एका मिनिटाला, 70 ते 80 ठोके पडायला पाहिजे. परंतु जर त्याची आणि पडली पाहिजे आणि नाडी कुठं लागली पाहिजे, मिडल फिंगरला. मिडल फिंगर हे पित्त प्रकृती दाखवतं. परंतु जर नाडी कफाच्या पोटाखाली लागत असेल, पेशंट पित्त प्रकृतीचा असेल
आणि पल्सेशन जर तर 55-60 जर येत असेल तर समजून चालायचं याच्या शरीरामध्ये कफाने वाताला ब्लॉक केलेला आहे. तर वात कोणता ब्लॉक झाला? व्यानवायू, जो प्रेशर निर्माण करणारा आपण आता बघितला. आणि कप कोणत्या कपाने दृष्टी केलेला? अवलंबक कप, जो हृदयामध्ये आहे. मग ह्या अवस्थेमध्ये धातू लेवलला ज्यावेळेस तुम्ही जाशाल त्यावेळेस तुम्हाला रसधातूची नाडी लागते कपाच्या बोटाखाली. म्हणजेच रसधातू वाढल्यामुळं अवलंबक कप वाढला. अवलंबक कप वाढल्यामुळे त्याने प्राणवायूला ब्लॉक केलं. यामुळं हृदयाची जी नॉर्मल गतिविधी ब्लड फ्लो पाठवण्याची ती येत नाही, तो ब्लॉक झाल्यामुळे झाला किंवा तो स्ट्रेसमध्ये. तर स्ट्रेसमध्ये अवस्थेमध्ये हृदय पुरेपूर ब्लड फ्लो बाहेर पाठवित नाही, तर त्याच्यावर कळत नकळत दाब येतोय. याच्यामध्ये पेशंटचा BP वाढून येतो. तर आता ही अवस्था कुठली? तर ही अवस्था येते बंडल ब्रँच ब्लॉक. अवलंबक कप घट्ट झाल्यामुळं हा जो अवलंबक कप आहे हा हार्टच्या पेरिकार्डायटिसमध्ये असतो. तर हा पल्सेशन SA नोडमधून पल्सेशन निर्माण होतं. तर हे पल्सेशन म्हणजे लहरी तयार करतात, एक इलेक्ट्रिकल वेव्ह तयार करतात. तर जसा हा ब्लॉक होतो, घट्ट होतो, तर याच्यातून ज्या लहरी जायला पाहिजे त्या लहरी जात नाही. लहरी जर नाही गेल्या तर हार्टचं जे वर्किंग आहे ते वर्किंग प्रॉपर होणार नाही. जो भाता चालायला पाहिजे तो भाता चालत नाही. याच्यामुळं काय होत असतं तर हृदय तडफड करायला लागतं, इंडोमेट्रियमवर दाब यायला लागतो. याचा परिणाम असून जातो की हृदयाला जास्तीत जास्त वर्क करावं लागतं. तर ही अवस्था त्रासदायक राहत असते. याला म्हणतात बंडल ब्रँच ब्लॉक. जर उजव्या साईडला जर झाला त्याला म्हणतात राईट बंडल ब्रँच ब्लॉक. लेफ्ट साईड झाला तर लेफ्ट बंडल ब्रँच ब्लॉक. ही नाडी लागते तुम्हाला रिंग फिंगर खाली, धातू लेवलला, रसधातूला. वर नाडी लागते तुम्हाला पित्त प्रकृतीला आणि सब्दोष लेवलला नाडी लागते तुम्हाला अवलंबक कपाला. आपण आता BP's बघतोय, तर सध्या तरी हार्टची कंडिशन बघू. तर BPचा परिणाम हार्टवर कसा होतो आणि हार्टच्या कुठल्या अवस्थेत हा आजार तयार करतो. आता आपण सिस्टोलिक आणि डायस्टोलिक तर बघितलं. यासोबतच तुम्हाला डाव्या हाताला डीप पल्स बघायची असती, सुपरफिशियल डीप. तर डीप पल्समध्ये हार्ट ऑर्गन येतं, त्याला ऑर्गन पल्स म्हणतो आपण. तर ह्या ऑर्गन पल्स बघत असताना डाव्या हातावर रिंग फिंगर खाली डीप लेवलला हार्ट असतं. आता ह्या हार्टला ज्यावेळेस तुम्ही पाल्पिटेशन करणार बघणार तिकडे तुम्हाला परत कॉन्सन्ट्रेशन करून नाडीची गती ओळखायची. नाडीची गती ओळखायची तर ती कशी? जर सपोज ती वाताची गती आहे तर खूप हळूहळू लागेल. पित्ताची गती आहे तर थोडं पल्सेशन जास्त दाखवेल. आणि जर वाताची गती आहे तर वाताच्या साईडला कर्वेचरला टच करेल. म्हणजेच इकडं प्रॉक्झिमाला जर दाखवलं तर कफाची राहील, मिडलला दाखवलं तर पित्ताची राहील आणि डिस्टलला दाखवलं तर वाताची राहील. तर ह्या तिन्ही अवस्थेमध्ये हृदयामध्ये वातपित्त कफानुसार वेगवेगळे आजार नाडी दाखवित असते. आपण अगोदर बघितलं सिस्टोलिक ब्लड प्रेशरमध्ये जर दाब जास्त असला, पल्सेशन जास्त असलं आणि पित्त प्रकृती असेल, पित्ताचे पल्सेशन येत असेल तर पेशंट हे हायपरटेन्शनचं राहतं. त्याच अवस्थेमध्ये जर सपोज नाडी लागती आहे सिस्टोलिक ब्लड प्रेशरलाच परंतु लो लागती आहे, तिकडं कफ आहे आणि कफानं आवृत्त करेल, तर ही नाडी तुम्हाला दाखवती हाय कोलेस्ट्रॉल. लिपिड प्रोफाईलमध्ये रिपोर्ट येऊन जाईल तो. स्ट्रेस, ताण ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला सिस्टोलिक ब्लड प्रेशरमध्ये नाडी कफाची स्पाईक दाखवते. त्याच पद्धतीने हार्टमध्ये बघायचं आहे आपल्याला. तर हार्टमध्ये बघत असताना ही पल्सेशन लेफ्ट हँड, डीप पल्स, रिंग फिंगर इथपर्यंत समजलं. ऑर्गन आहे हार्ट. आता हार्टमध्ये तुम्हाला पुन्हा वातपित्त कफ बघायचे. जर पेशंटला डीप 7th लेवलला गेले, इंडेक्स फिंगर खाली सपोज जर कफाची स्पाईक येत असेल तर ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला त्या पेशंटमध्ये हार्ट ब्लॉक, स्लो हार्ट रेट, बंडल ब्रँच ब्लॉक. बंडल ब्रँच ब्लॉकला कोण कारणीभूत ठरलं? अवलंबक कफ. मायोकार्डियल इन्फेक्शन, हायपरट्रॉफी ही अवस्था ह्या पेशंटला तुम्हाला दिसल. किंवा हार्ट ऑर्गन पल्समध्ये हार्टच्या ऑर्गनला
ज्यावेळेस बी स्पाईक कफाची लागल, ह्या अवस्थेत तुम्हाला हे सगळे कॉम्प्लिकेशन दिसन. आणि शक्यतो ही जी अवस्था येते ना, ही वयस्क लोकांमध्ये येते. ह्या अवस्थेमध्ये त्वचा कप सुकायला लागतो, त्याच्यामुळे ते SI नोडद्वारे पल्सेशन नीट जात नाही आणि व्यानवायूवर पण परिणाम होऊन जातो आणि कप सुकून जातो. ह्या अवस्थेमध्ये कप वीक लागायला लागतो. तर हे सगळे कंडिशन घडतात. आता पित्ताच्या साईडला जर नाडी लागली तर काय होईल? मायकॉर्डायटिस, इंडोकार्डायटिस. ह्यामध्ये काय होतं का हृदयामध्ये पित्ताचं प्रमाण जास्त राहतं. अगोदर कफाचं प्रमाण सुकल्यामुळं त्रास झाला किंवा वाढल्यामुळं एकदम जास्त कमी होणं किंवा जास्त वाढणं, याला विकृती म्हणतो आपण. त्याच अवस्थेमध्ये पित्त ज्यावेळेस बी जास्त वाढेल तर साजे जे हृदयाचे जे मधले आवरण असेल त्याला इंडोमेट्रियम म्हणतो आपण, तर हे लाल व्हायला सुरुवात होऊन जाईल, इन्फेक्शन होईल, अंगार होईल पेशंटला, हार्ट पाल्पिटेशन जास्त होईल. तर ह्या अवस्थेमध्ये हायपरटेन्शन BP हा वाढून येतो, कारण हृदय धडधड करायला जास्त लागतं, पाल्पिटेशन जास्त वाढत चालतं. तर हे होतं कोणामध्ये? शक्यतोवर जे लोक खूप स्ट्रेसफुल लाईफ जगत्या, रात्री जागरण करत्या, अनसॅटिस्फाईड जिंदगीबद्दलचे विचार ठेवत्या, तर या लोकांमध्ये या गोष्टी घडत्या. तर यांनी जर प्राणायाम वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, स्ट्रेस कमी ठेवला, तर हे पाल्पिटेशन किंवा हे कॉम्प्लिकेशन हे पेशंटचं कमी जाणवतं. आता आपण बघितलं पित्त, याच्यात पेशंट हायपरटेन्शनमध्ये येणारच, त्यात तर काही शंका नाही. परंतु हा काय व्याधी म्हणून धरला नाही जात, हा सिम्पटमॅटिक राहतो. कारण पित्त प्रकृतीचे लोक आग असत्या, लगेच भडका घेणार, लगेच शांत होणार, लगेच भडका घेणार, शांत होणार. तर जसे शांत होते त्यांचा BP पण नॉर्मल होऊन जातो. यासाठी काही कुठले टॅबलेट वगैरे किंवा कुठल्या मेडिसिनची गरज या पेशंटला लागत नाही. तिसरं येतो वाता. वाताच्या अवस्थेमध्ये जर सपोज तिथं पल्सेशन वाताचं येत असेल, वाताचे पल्सेशन मी अगोदर पण सांगितलं, नाडी दाबली तर गायब होऊन जाते. जर पल्सेशन येत असेल तर त्या पेशंटला ट्रॅकिकार्डिया, आर्टिरियल फ्लटर, मल्टिपल एक्स्ट्रा सिस्टोलिक ब्लड प्रेशर, हायपोटेन्शन, BP कमी आलेलं रे. आणखीन एक लक्षण येतं, पेशंट कधी कधी काय सांगतं, माझ्या छातीत चमका निघत्या. जर पेशंटचं ECG करायला गेलं नॉर्मल येतो. वायू वातामुळं पल्सेशनचं, कारण आतली बाजूला तो कोरडं करायला लागतो, त्यामुळं मसल कडक व्हायला लागतं. मसल कडक झाल्यानंतर त्याच्यात चमका निघतात, त्याला फॉल्स पेन म्हणतो आपण किंवा सुडो पेन म्हणतो. तर खूप पेशंटमध्ये तुम्हाला या गोष्टी जाणवत्या. तर आपल्याला ही नाडीवरून समजतं. जर आपण नाडी बघितली आणि वाताची स्पाईक झाली, एक पेशंट तुमच्याकडे आला आणि तो सांगतो, साहेब माझ्या छातीमध्ये खूप पेन होतोय, मला खूप त्रास होतोय, मला पाल्पिटेशन पण वाढलं, मला त्रास होतोय. आणि ज्यावेळेस बी तुम्ही सिस्टोलिक डायस्टोलिक ब्लड प्रेशर चेक करायचं नाडीद्वारे सांगितल्याप्रमाणे, त्यानंतर लेफ्ट हँडला डीप पल्सला जायचं. डीप पल्सला हार्टचं ऑर्गन लागेल, हार्टच्या ऑर्गनमध्ये वातपित्त कप बघायचं. जर तुम्हाला तिकडे कप जाणवला, कपचं पल्सेशन आलं, समजून चालायचं हा फॉल्स पेन, हा वातामुळे. तर ह्या अवस्थेमध्ये पेशंटला तुम्ही तेल, तूप या पद्धतीचं जर आहार जर त्याच्या दैनंदिन जीवनात वाढला तर हा कॉम्प्लिकेशन कमी होत चालतं. तर मित्रांनो, असे वेगवेगळे खूप काही आहे नाडीमध्ये, ज्याद्वारे खूप डिटेल आपल्याला या गोष्टी बघता येत्या. तर आपण आज बघितलं सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर, त्यानंतर हार्टची अवस्था, हार्टमध्ये हार्टच्या लेवलला कुठल्या ऑर्गनच्या कुठल्या साईडला नाडी लागल्यानंतर कुठला आजार तयार होतील. ह्याच पद्धतीनं किडनीमुळे ही BP वाढत असतो. त्यानंतर असे खूप आजार आहे का ज्याच्यामध्ये BP वाढून येत असतो. तर हे ओळखण्यासाठी तुम्हाला ऑर्गन पल्स येणं खूप गरजेचं आहे. जर सपोज सिस्टोलिक डायस्टोलिक ब्लड प्रेशर कमी जास्त आहे, ठीक आहे, नो मॅटर. परंतु ज्यावेळेस तुम्ही हार्टच्या नाडीला जात आहे आणि हार्टची नाडीची तुम्हाला पल्सेशन पूर्णतः नॉर्मल येत असेल तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. परंतु त्यासाठी तुम्हाला ऑर्गन पल्सची नाडी पण यायला पाहिजे. नुसती BPची नाडी बघितली, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक बघितलं आणि त्याच्यातून तुम्ही डिसाईड नाही करू शकत ना. जर सपोज हे जे काही कॉम्प्लिकेशन आता सांगितले वातपित्त कप्पाचे हार्टच्या नाडीमध्ये, हे जर नॉर्मल आहे तर विषय नाही, तुम्हाला मग हार्टमुळं हा BP वाढेल हा नाही समस्या. जर हा किडनीमुळे प्रॉब्लेम झालेला असेल तर तुम्हाला ऑर्गन पल्समध्ये किडनी बघायला लागेल. किडनीमध्ये कोणा त्रास तयार केला, वाताने केला, पित्ताने केला का कफाने केला, कोण वाढलं, कोण कमी झालं, हे तुम्हाला त्या ऑर्गन पल्समध्ये गेल्यानंतर समजेल. कधी कधी पेरिकार्डियममध्ये बी प्रॉब्लेम येऊन जातो. हृदयाच्या बाहेर लावरला पेरिकार्डियम म्हणतात. तर तुम्हाला पेरिकार्डियमच्या ऑर्गनला जाऊन तिथेही वातपित्त कप बघावं लागतं. तर हे BP वाढण्याचे कारणं वेगवेगळे राहतात. ह्याच्यासाठी ऑर्गन पल्स येणं खूप गरजेचं आहे. ऑर्गन पल्समुळं तुम्हाला रेट ॲक्युरेसी येते
का कुठल्या ऑर्गननं हा बी पी वाढवलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला उपचार करायला सोपं जातं. तर धन्यवाद. याच्यानंतर आणखीन व्हिडिओ आपण टाकणार आहे. किडनीशी रिलेटेड असेल, वातपित्त कफाशी रिलेटेड असेल, प्रकृती असेसमेंट असेल आणि नाडीचे एलबाजल असं पण काही नाही. कधी कधी शारीरिक लक्षणानुसार, शारीरिक स्ट्रक्चरनुसार पण वातपित्त कफ कसं बघायचं हे मी नेक्स्टच्या क्लासमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमचे परीक्षण स्वतःनं करायचं. तर आजचा व्हिडिओ कसा आवडला मला नक्कीच कळवा. थँक्स. धन्यवाद.